5 वर्षांच्या मुलीची आणि पत्नीची गळा आवळून हत्या केली, त्यानंतर स्वतः देखील आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना विरार येथे घडली आहे। या संपूर्ण घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। कुटुंबाच्या हालाकीच्या परिस्थितीमुळे नैराश्यातून या व्यक्तीने हे भयंकर पाऊल उचलल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे। विरार येथील ग्लोबल सिटी परिसरात 52 वर्षीय उदय कुमार काजवा आणि त्यांची पत्नी, एक मुलगी आणि मुलगा असे 4 जणांचे कुटुंब वास्तव्यास होते। सोमवारी 11 वर्षाचा मुलगा वेदांत हा नेहमीप्रमाणे शाळेत गेला होता। शाळा सुटल्यानंतर वेदांत शाळेतून घरी परतला, मात्र त्याला आपले घर बंद दिसले। त्यामुळे तो शेजाऱ्यांकडे गेला आणि तिथंच थांबला। रात्र झाली तरीही काजवा कुटुंबियांचा कुठेही ठाव ठिकाणा लागत नसल्याने त्यांच्या शेजाऱ्यांनी बोलिंज पोलीस गाठत काजवा कुटुंबातील 3 जण बेपत्ता असल्याबाबतची तक्रार दाखल केली होती। काजवा कुटुंबियांचा शोध पोलिसांमार्फत सुरू करण्यात आला। तपासादरम्यान पोलिसांनी काजवा कुटुंबियांचं घर उघडून पाहिलं असता एक भयानक वास्तव समोर आले। पोलिसांना काजवा यांच्या घरात 3 मृतदेह आढळून आले। हे 3 मृतदेह काजवा दाम्पत्य आणि त्यांच्या मुलीचे होते। पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले। या प्रकरणाचा तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली आहे। उदय कुमार काजवा यांची 5 वर्षांची मुलगी शिवालिका गतिमंद होती। त्यांची पत्नी वीणा ही खाजगी शिकवणी क्लासेस घेत होती। उदय कुमार बेरोजगार असल्याने पत्नीच्या कमाईवरच संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता। वीणा हिला कर्करोगाची लागण झाली, त्यामुळे काजवा कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती हालाकीची बनली होती। त्यामुळे नैराश्यातून उदय कुमार काजवा याने पत्नी आणि मुलीची गळा दाबून हत्या करून स्वतः आत्महत्या केली अशी शक्यता प्राथमिक तपासात पोलिसांनी वर्तवली आहे।